किशोर भाऊ चकोले, नमस्कार. नमस्कार. आज आपण इथे कलेक्टर ऑफिसला आलात. आपण काही फुटेजेस जमा करून एक केस दाखल केलेली होती. WCL मध्ये एक व्यक्ती आहे यादव, शिवकुमार यादव यांच्याकडे शस्त्राचा आपण काहीतरी पाठपुरावा करून राहिले आहे. काय ते मॅटर आहे ना आतापर्यंत का बरं ते सॉल्व्ह झालेलं नाही? शस्त्राचा मॅटर असा आहे, शिवकुमार बाबूलाल यादव याने बिना रिन्युअल करता 19 वर्ष शस्त्र आपल्याजवळ बाळगलं. 2001 मध्ये गुन्हे असतानाही 2003 मध्ये शस्त्र कसं रिन्युअल झालं? मगर जिल्हाधिकारी कार्यालय याचा जबाब देऊन न राहिले आहे, लपवालपवी करत आहे. नेता मंत्री आमदार खासदार यांच्या दबाव प्रेशरमुळे घाबरत आहे, माहिती देऊन न राहिले आहे, ना कारवाई करून राहिले आहे. म्हणजे असं शिवकुमार यादव जे आहे ते असं खूप मोठं नेतृत्व आहे का? असं खूप पॉलिटिकल त्यांच्याकडे प्रेशर वगैरे आहे का की कलेक्टर त्यांना घाबरत आहे, IAS ऑफिसर घाबरत आहे? काय सांगा. शिवकुमार यादव हा शिंदे गटाचा नेता आहे आणि WCL मध्ये नोकरी करतो. त्याच्यामुळे HMS युनियनचा पण नेता आहे. याच्या प्रेशरमुळे कलेक्टर घाबरत आहे, तहसीलदार घाबरत आहे. त्याच्यामुळे कारवाई होऊन न राहिली. मंत्र्याच्या प्रेशर दबावामुळे याला पूर्ण सपोर्ट आहे, त्याच्यामुळे कारवाई होत नाहीये. पोलीस सुद्धा घाबरतात काय यादवला? पोलीस कमिशनर पण याच्यावर कोणतीच कारवाई नाही ना. पोलीस अधीक्षक ग्रामीण याच्यावर वारंवार तक्रार करूनही काही तक्रारीवर दखल घेत नाहीये. हे सगळे विकले गेलेले आहे, पैशामुळे हे सगळे विकले गेलेले आहेत आणि याच्यावर आतापर्यंत अजून कारवाई झाली. मी एक कंप्लेंट केली होती, त्या यांनी 19 वर्ष शस्त्र वापरलं. कोणत्या कागदपत्र यांनी शस्त्र परवान्याकरता दिले त्या कागदपत्र मला द्यावे आणि 2001 मध्ये याच्यावर गुन्हे दाखल असताना 2003 मध्ये शस्त्र रिन्युअल कसे केले याची माहिती मागितली. मगर हे उत्तर देतात की आम्ही त्याचे शस्त्र परवाना रद्द केला. मला हेच म्हणायचं की मी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचे उत्तर हे देऊन न राहिले, टाळाटाळ करत आहे. म्हणजे असा आरोप आपण लावू शकतो का की यांच्याकडे शस्त्र परवाना नसताना सुद्धा यांनी शस्त्र वापरले आणि अनधिकृत वापरण्यात आले आणि काही अगर घडलं असतं मोठी घटना तर याला जिम्मेदार मात्र प्रशासन राहिलं असतं? यांनी जर कोणत्याही स्टेट मध्ये शस्त्र दिले असते तर मोठी घटना झाली असती, याला प्रशासन जिम्मेदार राहिलं असतं. आणि हा माणूस नुसता कंपनीचं काम न करता घर बसल्या पेमेंट घेऊन राहिलेला आहे. मॅनेजमेंट पण काही कारवाई करून आहे. WCLचे जयप्रकाश द्विवेदी CMD यांची नियुक्ती पण फर्जी आहे. RTI मध्ये माहिती मागत असताना यांच्या नियुक्तीच्या बाऱ्यात कोणतीही डॉक्युमेंट मला मिळत नाहीये. बहाणा करतात तर तृतीय पक्षी जानकारी आहे बा म्हणून. म्हणजे याचा मतलब असा आहे की जयप्रकाश द्विवेदी यांची नियुक्ती फर्जी तरीकेने झालेली आहे. तर हे एक म्हणजे कुठं ना कुठं घोड असं प्रशासनाचं आपल्याला लक्षात येत आहे. असा प्रशासनात घोड लक्षात येत आहे. दुसरी गोष्ट, वणी नॉर्थ एरिया मध्ये सुनील मोहितकर नावाचा एक माणूस, एक कर्मचारी एका मुलीला चाकूच्या धाकावर अपहरण करून तिला छळ करतो. पण तो माणूस पोलीस कस्टडीमध्ये 24 घंटे राहून मॅनेजमेंट कोणतीच कारवाई करत नाही. म्हणजे कोणा दबावा प्रेशर, नेत्यांच्या दबावा प्रेशरमुळे मॅनेजमेंट झोपी गेलेले आहेत, जागे होऊन न राहिले. मगर सामान्य जनतेला न्याय मिळत नाही. म्हणजे तुमचा असा थेट पोलिसांवर आरोप आहे की एक व्यक्ती, पॉलिटिकल व्यक्ती जो की गन घेऊन फिरतो, शस्त्र घेऊन फिरतो, पोलीस आणि कोणीतरी म्हणजे नेता असो किंवा नेत्याचे जे चेले असतात ते लोक एका मुलीला अपहरण करून घेतात, तरी सुद्धा पोलीस प्रशासन मात्र डोळे बंद करून, असं आपली भूमिका आहे का? पोलीस प्रशासनाने आपली कारवाई केली, मग WCLने त्याला निलंबित करायला पाहिजे होतं नोकरीवर, पण WCLने निलंबित केलेलं नाही. म्हणजे WCL मध्ये जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते फ्रॉड तरीक्यानं नियुक्त होत आहे आणि फ्रॉड तरीक्यानेच राहत आहे असं म्हणणं आहे. म्हणजे सामान्य जनतेला न्याय नाही आहे. जे बदमाश भ्रष्ट व्यक्तीच्या त्याला पाठीशी हे लोक अधिकारी घालतात. याच्या समोर आपली भूमिका काय राहणार आहे? याच्या सगळ्या कारणावर कारवाई झाली पाहिजे. कारवाई नाही झाली तर मी न्यायालयाच्या दरवाजा ठोकवण्यास सक्षम राहील.